नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही, ही आपण फूड ट्रक बनवण्यासाठी ही गाडी आपण परचेस केलेली आहे आणि काम देखील आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे या गाडीचं. जरी समजा कोणाला फूड ट्रक बनवायची असेल पुण्यामध्ये, हडपसर, उरुळी, कांचन या परिसरामध्ये, पुण्यात कुठूनही जरी असाल तुम्ही, तर आपण गाडी बनवून देऊ फूड ट्रक. तर अशा पद्धतीनं आपण स्वतः पहिला एक डेमोसाठी ही गाडी स्वतः खरेदी करून बनवून विकतोय ही गाडी. अशा पद्धतीनं काम चालू आहे. फूड ट्रक आतमध्ये पूर्ण सोयी सुविधा असणार आहेत. यामध्ये पाण्याचा टँक असणार आहे, त्याचबरोबर फ्रीज देखील असणार आहे, बेसिंग असणार आहे, हात वगैरे धुण्यासाठी किचन वाटा एकदम प्रॉपर बनवणार आहे आपण यामध्ये. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं ते दिसलंच. पूर्ण गाडी याच व्हिडिओमध्ये कंप्लीट झाल्याच्या नंतर दाखवणार आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून ते या फूड ट्रकचा बनवण्याचा लाभ घेऊ शकतील ते. आणि तुमच्या शेअर केल्याने आमचा देखील फूड ट्रकचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालेल. त्यासाठी एक रिक्वेस्ट म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ते अशा पद्धतीनं आपण प्रॉपर पत्रा वगैरे लावून घेतलेला आहे. जी कंपनीची बॉडी आहे, जे त्यावरतीच आपण हे केलेलं आहे, याच्यावरतीच बनवतोय फूड ट्रक आपण. कारण जर ती बॉडी काढून जर बनवायचं असेल तर त्याला जरा कॉस्ट जास्त येते. त्यासाठी आपण सध्या तरी आपण डेमो म्हणून हे अशा पद्धतीने बनवतोय हाय याच्यावरतीच. कारण जास्त खर्चात नको पडायला. गाडी खरेदी करून हे बनवायचं म्हटलं तर खर्च जास्त होत होता. त्यासाठी आम्ही विचार केला की यावरतीच आपण सध्या तरी बनवून घेऊ म्हणून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गाडी एकदम प्रॉपर छान बनवणार आहे आपण. तर बघू शकता तुम्ही, याच ठिकाणी आपण पत्रा वगैरे लावून घेतलेला आहे. पाठीमागचे डोर तयार केलेले आहेत. तुमचा कोणी मित्र वगैरे किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणी असेल तर नक्की संपर्क करा. कमेंटमध्ये सांगा की बनवायची वगैरे, आम्ही प्रॉपर बनवून देऊ. हे बघू शकता तुम्ही, आतमध्ये किचन बनवलेलं, किचन वाटा. आणि या ठिकाणी सिलेंडरसाठी हा पेस्ट ठेवलेला आहे, जेणेकरून सिलेंडर आतमध्ये बसल. आणि समोरच्या बाजूला पाण्याची टँकची ही केलेली आपण. कमी खर्चामध्ये आपण फूड ट्रक बनवून देऊ. प्रॉपर पेंट वगैरे, पूर्ण लाइटिंग वगैरे करून. आता हे जी गाडी जे मी बनवतोय, हे मी विकण्यासाठी बनवतोय. हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी सेल्फ सर्व्हिससाठी, म्हणजे हे जे आता मी खाली घेतलं ते, ह्या बाजूने तुम्ही कस्टमर अटेंड करू शकताय. जे काही पदार्थ मेनू बनवलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकताय. आणि हे समोरचा जो हे पोर्शन, त्या ठिकाणी आपण पाण्याचा टँक बसवणार आहोत. आता सध्या तरी पुण्यामध्ये कमी प्रमाणात फूड ट्रक बनवले जातात माझ्या माहितीचं. कारण मी पण चौकशी केली होती याबद्दल. आणि नाशिकला बनवतात. तर पुण्यामध्ये कोणाला बनवायचा असेल तर ते आमच्याशी संपर्क करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण आता बऱ्यापैकी पॅकिंग वगैरे करून घेतलेलं आहे. वरच्या बाजूने देखील पॅक केलेलं आहे. आत्ता लुक कसा दिसतो गाडीचा बघू शकताय तुम्ही. याहून खतरनाक अजून पेंट झाल्याच्या नंतर गाडी दिसणार आहे. आता आपण या ठिकाणी घासाघाशी करून घेणार आहे, जेणेकरून
त्यावरती जी रस्ट आलेली आहे ती काढून घेणार आहे आपण पेपर मारून, पॉलिश पेपरनी चांगल्या पद्धतीनं घासकाम करून घेणार आहे त्याचं. अशा पद्धतीनं मग यावरती आपण जे आहे ते पेंटचं काम करणार आहे. त्या अगोदर हे जे रस्टिंग झालेलं आहे ते काढून घेणार आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी भरपूर भरभरून प्रेम दिलेलं आहे. तसंच या देखील व्हिडिओला ही जी आपण नवीन स्टार्टअप चालू केला आहे याला देखील तुम्ही तसंच प्रेम देताल अशी अपेक्षा करतो. मी पुन्हा पुन्हा हे सांगत आहे तुम्हाला की तुमच्या जवळील मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल आणि आम्हाला देखील मदत होईल त्याकरिता. नवीनच सेटअप असल्यामुळे आपण चांगल्या क्वालिटीचं काम करून देणार आहे. आणि हे बघू शकताय तुम्ही, आता आपण पेंट वगैरे गाडीचं पूर्ण तयार करून गाडी प्रॉपर तयार केलेली आहे. क्यू पेंटचा यूज केलेला आहे गाडीला. जो क्यू पेंट जो आहे तो कॉस्टली असतो आणि रस्टिंग वगैरे लवकर होत नाही आहे त्याला. त्याकरता चांगल्या क्वालिटीचा पेंट वापरून रेडेम वगैरे स्टिकरिंग वगैरे करून घेतलेली आहे आपण. हे अशा पद्धतीने रेडेम जे तुमचे जे मेनू आहेत ते अशा पद्धतीनं लावून तुम्हाला मिळतील. मी तुम्हाला काही इमेज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, जे पेंट झाल्याच्या नंतर आणि रेडेम झाल्याच्या नंतर जे गाडीचा लुक आहे ते मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. तर अशाच पद्धतीनं हा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करतो. पुन्हा एकदा रिक्वेस्ट, कोणी जवळपास असेल मित्र, नातेवाईक, तर व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आमच्याशी संपर्क करा. कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कशी गाडी बनवायची, काय बनवायची ते. आम्ही त्या पद्धतीनं प्रॉपर काळजीपूर्वक काम करून दिलं जाईल कमी खर्चामध्ये. हे आतल्या इंटेरियरचे फोटो बघू शकता तुम्ही. हे समोर पाण्याची टँक ठेवण्यासाठी